तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं पाण्यामध्ये. तर पाण्यामध्ये जाऊन वगैरे आपल्याला जाळे वगैरे टाकायचे, म्हणजे मासे वगैरे पकडण्यासाठी जाळे वगैरे टाकायचे. तर आपण बघू आपल्याला जाळे वगैरे टाका किती टायमिंग होते, काय होतं हे तुम्हाला दाखवतो मी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आज आपल्याला जाळे वगैरे टाकायचे, तर उद्याच्याला आपल्याला जाळे वगैरे बघायचे. म्हणजे आज टाकल्यानंतर उद्याच्याला आपल्याला मासे वगैरे निघतात. तर किती मासे निघतात, काय निघतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय मित्रांनो. कसा यू आहे बघा, सकाळ सकाळी तुम्हाला तर माहितीच आहे, आपण आता नाही का मासे वगैरे पकडा पण येतात, म्हणजे पाण्यात वगैरे पण येतात. तर आज नाही का आपण जाळे वगैरे टाकण्यासाठी आलतो. आता जस्ट सुरुवात वगैरे करायची आपल्याला जाळे वगैरे टाकण्यासाठी. तर त्या वगैरे म्हणलं आपलं व्हिडिओ वगैरे बनवायला चालू करावं. आणि जाळे वगैरे सोडायचे ना. आपण काल पण काही जाळे काढून नेले, तर आज आपण टाकण्यासाठी जाळे आणले. तर सकाळ सकाळी वातावरण बघ कसं दिसतंय, एकदम क्लिअर लगे. हे आहे आपलं वाकडी धरण आहे. तर आपण वाकडी धरणामध्ये जाळे वगैरे टाकतो, कारण आपल्या घराजवळ म्हणजे जे आपले जिल्हा आहे, जिल्ह्यापासून फक्त आपल्या 16-17 किलोमीटर आहे. तर तिथून आपण येणं जाणं करतो. एक 5:30 वाजता जर तिथून आपण निघलोत ना, तर 6 वाजता इथे आणि इथून डायरेक्ट पाण्यामध्ये वगैरे आपली चिप वगैरे घेऊन. तर आता नाही का आपल्याला सुरुवात वगैरे करायची. तर बघू आता आपल्याला हे जाळे टाकायला किती टाइमिंग होते किती नाही. आणि ह्याचा जर आज मी टाकान तर उद्या तुम्हाला दाखवून ह्याच्यामध्ये किती माल निघते काय निघते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला अजून पण दाखवून किती टाइम होते किती नाही. तर तुम्ही बघू शकता आता आपण बांधलाय पदर आपल्या म्हणजे कंचीला. खाली दगड टाकलेला आहे, या दोरीला दगड बांधलेला आहे. जे हिरवी दोर पिवळी दोर दिसते त्या पिवळ्या दोरीला दगड बांधलेला आहे. दगड खाली दगड असल्यामुळं आपण ते पदर बांधला. एवढं जाळ आहे. आता आपले जाळ आहे आपले एक म्हणजे 4 किलो जाळ आहे. तर 4 किलो सोडा आपल्याला किती टायमिंग लागतं हे आपण नक्की बघू. हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण जस्ट सुरुवात वगैरे केली मित्रांनो. आपला अर्ध जाळ झालाय, म्हणजे आता वगैरे थोडं राहिले. तर थोड्या जाळ्यामध्ये आपल्याला आता वगैरे कसं एवढं टाकून वगैरे घ्यायचंय. त्यानंतर आपण बघू किती टाइम होतं किती नाही अजून पण आपण टाकायला. कारण आपण बरंच टाकले जाळे, कारण हे 4 जाळे होते. तर 4 जाळ्यामधलं आता मला वाटतं 1.5 जाळे राहिले. तर एवढं आपण टाकून घेऊ. तर बघू आपलं अजून पण 1.5 जाळे टाकाय किती टाइम होते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं संपूर्ण जाळ वगैरे झालेलं आहे. आता आपल्याला कंची वगैरे टाकायची. तर ही कंची वगैरे पाठीमागे ठेवलेली हिला घ्यायची, डायरेक्टली बांधून वगैरे टाकून सोडून द्यायची पाण्यामध्ये. तर ह्या पद्धतीने आपल्याला आता खाली वगैरे सोडून द्यायचे दगड वगैरे, कारण आपण तिथं पदर बांधलेला आहे आपला कंचीचा. आणि ह्या पद्धतीने आपल्याला कंची वगैरे खाली सोडून द्यायची. इथं दगड वगैरे बांधलेलं आहे आपलं कंचीचं, डायरेक्ट उचलून इथं खाली सोडून द्यायचं. तर आता मित्रांनो आपण डायरेक्टली आता उंदेच्याला हे जाळं चेक करताना बघू किती माशा निघतात किती नाही. तर डायरेक्ट आपल्या उंदेच्याला समजेल. आपण आता टाकलेलं आहे सकाळी सकाळी. तर 8-8:30चा टायमिंग झाला आपल्या जाळ्यावर टाकायला. 6-6:30 वाजता आलतो आपण. तर आता आपण डायरेक्टली बाहेर जाणार आहेत. तर बघू आपण आता याला येऊन उद्या सकाळी किती माल निघते किती नाही. तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिली बघा आपली कंची वगैरे खाली सोडून तिथं डिट्ट वगैरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की याला किती माल निघते किती नाही हे तुम्हाला संपूर्ण समजून जाईल. सो मित्रांनो, आपण नाही का जे काल जाळे वगैरे टाकले होते की पांढऱ्या कलरचे जाळे वगैरे आपण काल टाकले ते म्हणलं आज आपल्याला बघायचे. तर आपण आलतात आपल्या कंची जवळ, म्हणजे जिथं पदर वगैरे बांधला तिथं आलो आता. तर आपल्याला बघत बघत जायचंय. तर तुम्ही नाही का नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ वगैरे. तर याला किती माल निघते काय निघते मी तुम्हाला आता दाखवतो, कारण आपण खऱ्या पण आणलेलं आहे ना. आता जस्टच आपण सुरुवात पण केली याला. तर मी तुम्हाला दाखवतो असं भरपूर माल वगैरे. मला वाटतं इथे लेवट झाले पण ते थोडं फाटलेलं आहे त्या वगैरे झालेलं आहे. तर नाही का आपण बघू याला माल आला तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. तुम्ही बघू शकता तिथं नाही का आपण एक 6 बोटी टाकली होती. त्या 6 बोटीला एक चिलापी आली अशी, म्हणजे मस्त मोठी, कमीत कमी अर्धा किलो तरी भरती. तर अजून पण आपण बघू पुढे किती माल निघते किती नाही. आता ह्याला काढून घेऊ आपण मित्रांनो. तर आपण तिथून थोडंच आपण एक मासे काढल्यानंतर थोडंच पुढे आलो जा बघत बघत. इथे एक आपल्याला नाही का झिंगा आलेला आहे. तर हे टायगर झिंगा, याला टायगर झिंगा वगैरे म्हणतात. तर आता आपण ह्याला पण काढून वगैरे घेऊ. तुम्ही बघू शकतात एक पावकुलीच्या साईजवर आहे. ह्याला आपण काढून घेऊ आता. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं वगैरे जाळं नाही का जे आपण बघत बघत आलतो ना, तर जायला काय आपल्याला जास्त माल वगैरे काय निघलं नाही. माल तर थोडाच निघलाय, पण नाही का आपलं जाळं तर संपलंय बघा. ही बघा इथं कंची वगैरे. तर थोडं हवा वगैरे सुटली त्या वगैरे असं वातावरण वगैरे दिसतोय. तर सध्या नाही का आपले जाळं वगैरे संपूर्ण झाले. तर बघणं वगैरे तर माल काय निघला नाही. माल दाखवतो माल किती निघलाय. तर तुम्ही बघितलं असं याच्यामध्ये 2-3 झिंगे आहेत आणि एक आपल्याला मगाची चिलापी निघेल. तर ह्या थैलीमध्ये आपण चिलापी टाकलेली. तुम्हाला चिलापी पण दाखवतो, तुम्ही बघू शकता ती चिलापी. तर मित्रांनो आता आपले जाळे वगैरे संपूर्ण झाले बघणं. तर मित्रांनो आता आपण आलो पाण्याच्या बाहेर. जसं की काल आपण नाही का जाळे वगैरे टाकले होते, ते जाळे वगैरे बघण्यासाठी गेलतो आपण. तुम्हाला तर काल बोललो होतो आपण आता जाळे वगैरे टाकले, आज आपल्याला बघायला वगैरे जायचंय.
तर तुम्हाला दाखवलं पण त्याला किती माल निघलाय किती नाही. तर अजून एकदा तुम्हाला माल वगैरे दाखवतो त्या जायला किती निघला होता किती नाही. तर तुम्ही बघू शकतात एवढा माल वगैरे निघलेला आहे. भरपूर झाला एवढा माल वगैरे आता. तर आपण भेटू आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय सर्वांना.